हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 16. आ ब्रह्मभुवनात् लोकः पुनरावर्तिनः अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. कौन्तेया, संपूर्ण ब्रह्मभुवन हे पुनरावर्तित होणारे आहे, परंतु माझी प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. ही सृष्टी, हे भुवन, हे विश्व ब्रह्माने सर्वत्र व्यापलेले आहे. या सृष्टीवर, या भुवनात, या विश्वात असे एकही ठिकाण नाही की जेथे ब्रह्म नाही. सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे. या ब्रह्मात त्या ब्रह्माची आत्मशक्ती सर्वत्र वस्तुजगतात व्यापलेली आहे. ब्रह्म सर्वत्र पसरलेले आहे आणि या ब्रह्मातील आत्मशक्ती चल, अचल, सजीव आणि निर्जीव अशा प्रत्येक वस्तूत अंशात्मक रूपाने आहे. ब्रह्म सूक्ष्मातिसूक्ष्म आहे आणि त्यातील आत्मशक्तीही सूक्ष्म आहे. या ब्रह्मातील आत्मशक्तीमुळे येथे सजीव सृष्टी शक्य झाली आहे. सध्या तरी पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवर सजीव सृष्टी आहे की नाही ते माहीत नाही. सध्या तरी फक्त या पृथ्वीवरच पंचमहातत्वे आहेत. त्यांच्यामधून येथे विविध वस्तुजगत निर्माण होते, काही काळ टिकते आणि लय पावते. परंतु येथे भगवंत श्रींची लीला अशी आगाध आहे की हे लय पावणे पुन्हा निर्माण होण्यासाठी असते. लय पावणे म्हणजे नष्ट होणे नसते, कारण त्यातील आत्मशक्ती सतत असणारी आहे. आत्मशक्तीने धारण केलेले बाह्य वेष्टन तेवढेच पंचमहातत्वात विलीन होते. त्यातही मोठी लीला आहे. हे वेष्टन नष्ट होत नाही, पंचमहातत्वात विलीन होते. त्यापासून पुन्हा अन्य ठिकाणी वेष्टन तयार होते. सजीव ज्याची इच्छा करतो ते मिळवण्यासाठी त्यातील आत्मशक्ती त्याला तथास्तु असा आशीर्वाद देते आणि त्यापाठोपाठ शक्तीही देते. त्यामुळे जे लय पावते ते काही अपूर्ण इच्छा, आकांक्षा, वासना, कामना बरोबर घेऊन लय पावते. त्यामुळे लय पावलेल्यातील अपूर्ण इच्छा, आकांक्षा, वासना, कामना त्या आत्म्यांशासह त्याला झाकोळून बाहेर पडतात. या अपूर्ण इच्छा, आकांक्षा, वासना, कामना पूर्ण करण्यासाठी तो वेष्टन त्याग केलेला आत्मांश पुन्हा नवे वेष्टन धारण करतो. कारण वापरून वेष्टन जीर्ण शीर्ण होते आणि वापरण्यास निरुपयोगी होते. अशा प्रकारे येथील सजीवांचे जीवन एका चक्राप्रमाणे चालूच असते. वर खाली, जन्ममृत्यू ते कधीही थांबत नाही. ब्रह्मातील जीवनचक्र सतत वर्तुळाकार फिरत असते. उदाहरणार्थ, बी पृथ्वीवर पडतं, त्याला पाणी मिळतं, सूर्यप्रकाश मिळतो, हवा मिळते आणि मग त्याला अंकुर फुटतो. यथा कालावधी त्या अंकुराचा वृक्ष होतो. त्या वृक्षाला फळे, फुले येतात. त्यातून पुन्हा बी तयार होते. त्या बीपासून पुन्हा वृक्ष आणि अशा प्रकारे या ब्रह्मातील जीवन पुनरावर्तित होत असते. आपल्याला क्षुद्र वाटणारा एक साधा कीटकही त्याच्या अल्प आयुष्यात सर्व काही करून प्रजोत्पादन करून मग मरतो. जीवन रहाटी सतत चालू ठेवली जाते. अंशात्मा जोपर्यंत इच्छा, आकांक्षा, वासना, कामना यांनी झाकोळला जात आहे तोपर्यंत हे असेच चालू राहणार आहे. याला अंत नाही, कारण प्रत्येक जीवाला जगायची लालसा असते. ही लालसा शेवटच्या श्वासापर्यंत टिकून असते. त्याला अपूर्ण इच्छा, आकांक्षा, वासना, कामनांची जोड असते. त्यामुळे तो अंशात्मा पुन्हा देहधारणा करतो. असे हे जीवनाचे रहाटगाडगे जन्मोजन्मी सतत चालूच राहते. हे रहाटगाडगे थांबण्याचा एकमेव उपाय म्हणजे ज्या इच्छा, आकांक्षा, वासना, कामनांमुळे ते चालू राहते त्या इच्छा, आकांक्षा, वासना, कामना मृत्यूचे वेळी असता कामा नयेत. याचाच अर्थ जीवनात एका भगवंत श्रींशिवाय कोणतीही इतर इच्छा, आकांक्षा, वासना, कामना मरणाचे वेळी अपूर्ण असता कामा नयेत. यासाठी जीवनात एका भगवंत श्रींशिवाय इतर कोणतीही इच्छा, आकांक्षा, वासना, कामना असता कामा नये. कारण इतर कोणतीही इच्छा, आकांक्षा, वासना, कामना नेहमीच अपूर्ण राहणाऱ्या आहेत.
या ज्ञानालाच आत्मज्ञान म्हणतात. या आत्मज्ञानाद्वारा अध्यात्मयोग साधनेने भगवंत श्री प्राप्त करावे. तसे झाले की कोणतीच इच्छा, आकांक्षा, वासना, कामना अपूर्ण नसल्यामुळे अंशात्म्याला पुन्हा देहधारणा करण्याचे प्रयोजन राहत नाही. त्यायोगे तो अंशात्मा मुक्त होतो, भगवंत श्रींना प्राप्त होतो. भगवंत श्री प्राप्त झाल्यावर आता आणखी काही मिळवण्यासारखे शिल्लकच राहत नाही. त्यामुळे पुनर्जन्माचे फेरे संपुष्टात येतात. हरिओम.